नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या प्लॅटफॉर्ममध्ये. तर आज आपल्याला केवल प्रयोगी अव्यय मराठी व्याकरणाचा अति महत्त्वाचा टॉपिक ते डिस्कस करायचा आहे. केवल प्रयोगी अव्यय नेमकं असते काय, पेपरमध्ये येतात कसे, याच्यावरती प्रश्न कसे बनतात, ते प्रश्न सुद्धा आज आपण इथं पाहून घेऊ. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये कन्फ्यूज करणाऱ्या आहेत. मी विनंती करेल सर्वांना, फक्त काही वेळ थांबा. आपल्याला प्रत्येकाला या प्रश्नाचे उत्तर येणार आहेत. माझ्या मित्रांनो, याच्यावरचे जे प्रश्न पेपरमध्ये येतात ते वेगळ्या, हे याचे 9 प्रकार झालेत. त्याचबरोबर अशा प्रकारचे प्रश्न येतात का, बापरे खूप पाऊस पडला, वाक्यातील अव्ययाचा प्रकार, अहो ऐकलत का, अहो. ओके. याचबरोबर वाक्यातील योग्य केवलप्रयोगी अव्यय तुम्हाला सांगा, डॉट डॉट. किती उंच मनोरा हा, इथे नेमकं योग्य शब्दाची तुम्हाला जे तुम्ही निवड करता ते केवलप्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून करतात. की किती घाण आहे, या वाक्यातील अव्ययाचा प्रकार तुम्हाला ओळखा. हे सर्व प्रश्न काय करायचे तुम्हाला, या गोष्टी नंतर सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येकाला ते येईल असं मला आशा आहे. माझ्या मित्रांनो, केवलप्रयोगी अव्ययाला आपण सुरुवात करूया. केवलप्रयोगी अव्ययाला एका स्लाइडमध्येच आपल्याला शिकता येईल, जास्त वेळ लागणार नाही. पण हे एका स्लाइडमधले जेवढे शब्द आहेत ते कन्फ्यूज करणाऱ्या, वाक्याचा अर्थ काय होतो ते कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. पहा माझ्या मित्रांनो, पहिलं आहे हर्षदर्शक. हर्षदर्शक म्हणजे काय, त्याच्या नावाचाच अर्थ आहे. हर्ष म्हणजे काय, आनंद होऊन राहिला. हर्ष म्हणजे काय होऊ राहिला, एखादा आनंद होऊ राहिला. आणि आता एखादा आपल्याला ज्यावेळेस आनंद होते त्यावेळेस आपण काय करतो, अरे बापरे, ओके, आ हा हा हा, आ हा, आ हा हा, वा वा, वा, ओहो. हे जे शब्द आहेत ते सर्व हर्षदर्शक मध्ये आहे. आता तुमचा एखादा मित्र पोलीस मध्ये लागला किंवा एखादा तुमचा मित्र सरकारी नोकरी लागला, आ हा हा, तू तर यार मला सांगितलं पण नाही का तू लागला म्हणून, आ हा हा, मस्त आहे रे, वा वा, आ हा, ओहो. हे जे शब्द आहेत ते सर्व माझे मित्रांनो हर्षदर्शक मध्ये येतात. म्हणजे हर्षदर्शक म्हणजेच काय, त्या गोष्टीचा आनंद होतो त्याला, त्यावेळेस अशा प्रकारचे शब्द बाहेर पडत असतात. पहिली गोष्ट थांबून जा, आपण केवलप्रयोगी अव्यय शिकतोय. केवलप्रयोगी अव्यय नेमकं काय आहेत? तर केवलप्रयोगी अव्यय हा वाक्याचा भाग नाही, नाही, नाही. मग त्याचं वाक्यात काम काय आहे? तर केवलप्रयोगी अव्ययाचं वाक्यात काम फक्त भावना प्रदान करण्याचं आहे. म्हणजेच आपण एखाद्या पोरानं आपल्याला खूप दुखवलं, तर आपण खतरनाक पद्धतीने त्याची वाखाणी करतो. "अरे तुझ्या" नाही का? काय-काय खतरनाक शब्द निघतात, जे की शब्द तोंडातून निघणारे आहेत. म्हणजे आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत, त्या भावनांचा आकस्मिकपणे जो स्फोट होतो, त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. म्हणजेच काय? एखादा पोरगा समजा कधी तुम्हाला त्रास दिला. तुम्ही म्हणता, "अरे थांब रे तू." म्हणजे तुम्ही भलकंच बरंच काहीतरी बोलून जासाल त्याला, पण जो शब्द बाहेर निघाला, त्याला माझे मित्रांनो आपण म्हणतो केवलप्रयोगी अव्यय किंवा मनातील भावनांचा आकस्मिकपणे जो स्फोट होतो, त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. आणि शब्दयोगी अव्यय हा वाक्याचा भाग नाही. ओके, डन. पहिला प्रकार होता हर्षदर्शक. नावातच अर्थ आहे. हर्ष म्हणजे एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस आनंद होतो. आहाहा! आहा! वाह! वाह! ओहो! हे जे शब्द आहेत सर्व हर्षदर्शक आहे. मी याची उदाहरणं घेईन, डोंट वरी हां. त्यानंतर आहे दुसरं शोकदर्शक. आता शोक म्हणजे आपल्या घरी भरपूर साऱ्या पत्रिका आजपर्यंत प्राप्त झाल्या असतात. त्याच्यावर लिहिलं असतं शोक संदेश. म्हणजे काय? काहीतरी दुःखाची गोष्ट. ओके. आणि शुभ संदेश असेल तर काहीतरी आनंदाची गोष्ट. मग शोक असेल तर काय झालं? माझ्या मित्रांनो, शोक म्हणजे दुःख. शिव, शिव, शिव. त्याचं खूप वाईट झालं रे. अरेरेरे! देवा रे! म्हातारे माणसं म्हणतात देवा रे. आता तुम्ही म्हणत असाल ना भरपूर सारे, अरे देवा. तुम्ही म्हणता अरे देवा. ओके. रामा रे! अगाई! आई गं! हाय, हाय! हाय, हाय, हाय! ओहो! अरेरेरे! खूप वाईट झालं रे त्याचं. ओके. शेवटची भरती होती. त्याने खूप मेहनत केली, पण वय-वाळ भेटणार आहे. तुला काळजी करू नको. अजून म्हणजे मेहनत चालू ठेव. ओके. तर शोक ज्यावेळेस दुःख होते माणसाला, त्यावेळेस अशा प्रकारचे शब्द बोलले जातात. शिव, शिव, शिव. हर, हर. म्हातारे माणसं म्हणतात बरं शिव, शिव. हर, हर. देवा रे! रामा रे! अगं आई! आई गं! आई गं, तर हा शब्द तुम्ही पाहिला असेल. आई गं! मुली जास्त वापरतात हां. माझ्या क्लासवर मुली पाहणाऱ्या आहेत. त्या याच्यावरती नक्की कमेंट्स करणार हां. ओके. हाय, हाय, हाय! ओहो! अरेरे! हे जे आहेत सर्व शब्द शोकदर्शक, म्हणजे ज्यावेळेस दुःख माणसाला होते, त्यावेळी ते दर्शवले जातात. त्यानंतर आश्चर्यदर्शक. आता हे आश्चर्यदर्शक सुद्धा माझ्या मित्रांनो तितकं सोपं आहे. आश्चर्य म्हणजे तुम्हाला एकदम विश्वासच बसून नाही राहिला त्या गोष्टीवर.
काय ओ हो, अहो एवढी मोठं इमारत आपण मुंबईला कधी गेले आपल्या गावाकडचा एखादा माणूस, अरे बापरे! आहाहा! अबाबाबाबाबाबा! किती मोठी इमारत. बापरे! ओह! अरे छा! काय बोलतोय? तो पास झाला. ओके. ज्यावेळेस आपण आश्चर्य होते माझे मनामध्ये ज्यावेळेस आपण ऐकली एखादी गोष्ट पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर ज्यावेळेस माणसाच्या विश्वास बसत नाही, आश्चर्य होते, त्याला आपण आश्चर्यदर्शक असे म्हणतो. बरोबर आहे? त्यानंतर आहे माझे मित्रांनो प्रशंसादर्शक. आता प्रशंसादर्शक नावाचाच अर्थ एखादीची प्रशंसा करायची असेल तुम्हाला. प्रशंसा असते खोटीच. ओके. आपल्याला पावल्याच जात नसते तो. त्याचं पण आपण प्रशंसा खोटी का असो, पण प्रशंसा करतोय. छान, खूप चांगलं झालं. वाह! वाह! भले, भले हा शब्द जो आहे प्रशंसादर्शक आहे व्ही-आय-एम-पी करता. मी तुम्हाला नंतर जेवढी महत्त्वाचे शब्द आहेत, कन्फ्यूज करणारे आहेत, ज्याचा तुम्हाला अर्थ सहजासहजी कळणार नाही, तर त्याची उदाहरणं पण घेणार आहे मी आणि त्याचे माझे मित्रांनो शब्द पण हायलाइट करून देणार आहे. प्रशंसादर्शकमध्ये छान, वाह! वाह! भले, शाब्बास! असं यश पुढेही मिळो. काय यव होय बरं हे. ओके, छान. वाह! काय कामगिरीच केली. ठीक आहे. ओके, डन. बकट, हाशी हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. हे प्रशंसादर्शक आहेत आणि याचे माझे मित्रांनो मी उदाहरणे घेणार आहे, जे तुम्हाला कठीण वाटेल. त्यानंतर संमती. आता संमती द्यायची असेल एखाद्या गोष्टीला संमती देणं तर तुम्हाला माहिती आहे, हां, ठीक आहे, जे आहे ओके. उद्या सकाळी तू मला फोन कर, मी तुम्हाला भेटायला येईल आणि तू तुझ्या भावाला घेऊन येतो आणि मला चांगले धमकी द्यायला लावतो. ठीक आहे, जी जी हां, की हां, हां, बरं आहे, अच्छा, ठीक, जी हां, की हां, बरं आहे, अच्छा. हे जे शब्द आहेत सर्व संमतीदर्शक आहे. म्हणजेच काय समोरच्याला होकार देऊन राहिला. ठीक आहे, तू म्हटल्याप्रमाणे मी नक्की येईल उद्या. ओके. तर ठीक, जी हां, बरं आहे, अच्छा. सर्व संमतीदर्शक शब्द आहे. याच्यानंतर आहे माझ्या मित्रांनो विरोधदर्शक. विरोधदर्शक म्हणजे काय? एखाद्याला आपण डायरेक्ट म्हणजे त्यानं कधी एखादी गोष्ट करण्याचं ठरवलं, तर आपल्याला कधी विचारत असेल, आपण त्याला डायरेक्ट म्हणाला करू नको किंवा विरोध देईल. मग तो विरोध करण्याचा प्रकार कोणता आहे पहा. विरोध करणे आणि तिरस्कार करणे ह्या दोनही गोष्टी पॅरलली कन्फ्यूज करतात. पण याच्यातले शब्द जे आहेत त्याचा वाक्याचा सेन्स जो आहे तो तुम्हाला सहज उत्तरापर्यंत घेऊन देईल. मी सांगतो. विरोधदर्शक. विरोधदर्शक म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला आपण विचारला, खेळ खेळ, उठ, 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 हे हे जे शब्द आहेत एखाद्या विषयी एखाद्या लहान म्हणजे आपल्या मुलाला म्हटलं किंवा एखाद्या मुलाला आपण बोलत असेल, पण तो एखाद्या वाईट गोष्टीसाठी सिद्ध करत असेल तर म्हणजे आपण पाहतो विरोध त्याला दर्शवला. तो ज्या गोष्टी आपल्यासाठी म्हणजे घेऊन आला, आपण त्याला म्हणा ह्या आपल्याला माहिती त्या गोष्टी वाईट आहे म्हणून त्याला त्या गोष्टीची कल्पना नाही. आपण काय म्हणतो हे जे शब्द आहेत विरोधदर्शक आहेत. म्हणजे तो गोष्टीचा विरोध म्हणजे एक प्रकारचा नकारच दर्शवून राहिला. विरोध म्हणजे एक प्रकारचा कसा नकारच दर्शवून राहिला. त्याच्यानंतर आहे तिरस्कार दर्शक. तिरस्कार म्हणजे आता पाहून घ्या. विरोधदर्शक मध्ये ते छे छे आणि तिरस्कार म्हणजे एकदम तीव्र भाषेत केलेला विरोध आहे एक प्रकार. त्यानंतर हे जे शब्द आहेत सर्व माझ्या मित्रांनो कसे आहेत? तिरस्कार आहेत. एक प्रकारचा तिरस्कार. तिरस्कार म्हणजे त्या गोष्टीचा खूप. आणि विरोध म्हणजे काय? नकार. विरोध म्हणजे एक प्रकारचा नकार आणि तिरस्कार म्हणजे काय? तो गोष्टी त्याला काहीच करून मान्य नाही. तिरस्कार आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण काय करतो? तिरस्कार. एखाद्या व्यक्ती असेल तर आपल्याला आवडतं आपण त्याचा तिरस्कार करतो. असं करणं चुकीचं आहे. असं करायला नाही पाहिजे वास्तविकता. ओके. तिरस्कार. तिरस्कार भीक तू शी हुट हुट. आता हे हु द त आणि हुड हुट हत छत छी हे सुद्धा तिरस्कार दर्शक शब्द आहेत. त्यानंतर माझे मित्रांनो संबोधन दर्शक. संबोधन दर्शक तुम्ही ऐकलं नसेल. अगं, अहो, अरे, ए, अगा, अगो, बारे. आता हे जे आहे ना अगं हे सर्वसाधारणतः कोण वापरतात? मुलं वापरतात किंवा मुली सुद्धा वापरतात समोरच्याला बोलण्यासाठी. अगं बरोबर आहे. अरे हे तर विदर्भामध्ये अरे कारे आबे काबे हे तर फुल जनरल आहे. आता विदर्भाचे आमचे पूर्व जास्तीचे क्लास पाहणारे त्याला अरे काबे आबे हे त्यांना जनरल आहे. अरे कुठं चालला रे. ओके. त्यानंतर अहो आता एकदम सायलेंट केलं. अहो ऐकलं का? शेजारीच्या घरी ती चांगला आपल्या घरी कधी आणणार आहे? कारण की आपल्या घरचंही पाणी आता माठातलं गरम होऊन राहिलं, जास्त ऊन तापून राहिली. तर मग ह्या पेळा घ्या आणि आपल्या घरची सुद्धा आता फ्रीजची सोय लावा.
हे मोठा अहो मोठा सायलेंट किलर आहे हा. ओके ये. ओके ये. आपण भरपूर सारे पोरं आवाज समोरच्याला ये काय नाव तुझं ये म्हणजे संबोधन. संबोधन म्हणजे समोरच्याला बोलून आलो आपण. अगा अगा सुद्धा शब्द अगा काय नाव आहे रे म्हातारे माणसं म्हणत अगा. अगो बा रे मग आपल्या मराठीतलं गो अगो. ओके बा आणि रे हे जे शब्द आहेत समोरच्याला आवाज देण्यासाठी म्हणतात, त्याला संबोधन असे म्हणतो आपण. आणि त्यानंतर आहे माझ्या मित्रांनो मौन दर्शक. मौन म्हणजे काय? चूप, चुपचाप, गप, गुपचूप. चूप, काय चुपचाप, गप आणि गुपचूप. आता त्या नावाचाच अर्थ आहे मौन म्हणजे चूप राय बा. मौन म्हणजे चूप राय. चूप म्हणजे चूप बिलकुल एक शब्दही बोलू नको. मला तुझा थोडासाही स्वभाव आवडला नाही. खूप चुपचाप, गप, गुपचूप हे सर्व शब्द माझ्या मित्रांनो कसे आहेत? मौन दर्शकचे आहेत. म्हणजे चूप, एक शब्दही तिथं बोलू नको. ओके तर संपूर्ण वाक्य काही वेळा उद्गारवाचक असते मौन दर्शकचे. काय आहेत संपूर्ण वाक्यच माझ्या मित्रांनो हे एक प्रकारचं उद्गारवाचक असते. आता जसं तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे काय मौज. ओके तर संपूर्ण वाक्य काही वेळा उद्गारवाचक असते. आणि किती यातना हे सर्व कसे आहे उद्गारवाचकचे वाक्य तुम्हाला पाहता येणार आहे. तर यानंतर दोन प्रकार आहेत माझ्या मित्रांनो याचे. व्यर्थ उद्गारवाचक अव्यय तर ते आपल्याला घ्यायचे आहे. व्यर्थ उद्गारवाचक अव्यय किंवा किंवा व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय. जे शब्द वाक्यात येतात परंतु कोणतीही भावना व्यक्त करत नाही त्यांना आपण व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय म्हणतो. आपण त्याला काय म्हणू? व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय. तर व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय मला इथं घ्यायचे असेल तर एखादी स्लाइड पाहू द्या. तर मला तिथं घेत तुम्ही वेट करा जस्ट स्लाइड घेतो मी. याचबरोबर माझ्या मित्रांनो आपल्याला मी सांगितलं व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय. याच्यामध्ये पहा व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय काय असतात? जे शब्द वाक्यात तर येतात परंतु कोणतीही भावना व्यक्त करत नाहीत किंवा त्यांच्यामुळे शब्दाच्या अर्थात कोणताही भर पडत नाही अशा शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय माझ्या मित्रांनो हे जे आहेत हे भावना म्हणजे वाक्यात तर येऊन राहिले पण कुठल्याही भावना व्यक्त करत नाही आहेत म्हणून त्यांना व्यर्थ असे म्हणतात. म्हणजे जे भावनाच व्यक्त पडत नाही म्हणजे कामाचेच नाही आहे मग ते कसे आहेत? व्यर्थ आहेत. बरं याच्यामध्ये जे शब्द असतात ते म्हणे, म्हणे, आपला, बापडा, बेटे, लेका, भावा हे शब्द केवलप्रयोगी अव्ययाचे आहेत. जर हे शब्द त्या वाक्यामध्ये आले तर बिनधास्त तुम्ही व्यर्थ उद्गारवाचक अव्यय लावा. ठीक आहे. याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे माझ्या मित्रांनो पालुपदे. पादपुराणार्थक म्हणतात त्याला. बोलण्याची एक सवय असते त्या सवयीनुसार काही शब्द पुन्हा पुन्हा येतात त्या शब्दांना पालुपदे असे म्हणतात. बरं का, असं का, तो का, कळलं, नाही कळलं, जळलं मेलं, उद्या टाळी, भावा हे शब्द पालुपदे आहेत. जर माझे मित्रांनो अशा प्रकारचे शब्द आले तर 100% तुम्ही पालुपदे मारू शकता. यानंतर आहे याचे काही उदाहरणं दिलेली आहेत मी आणि त्याच्यानंतर मी PYQ घेणार आहे. तर चूप एक शब्दही बोलू नको. ज्यावेळेस मी तुम्हाला चूप सांगितलं होतं चूप गुपचूप मौन दर्शक म्हटलं होतं एक शब्दही बोलू नको तर ते होईल मौन दर्शक. अरे रे 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 काय व्यवस्था झाली रे तुझी. अरे रे शोक दर्शक दुःख दर्शवण्याला. झकास किती गोड आहे हा आंबा म्हणजेच काय ओराला झकास. ह्या त्याला आनंद होऊन राहिला. छे छे मी अजिबात होऊ देणार नाही. आता छे छे म्हणजेच काय? त्याला तो विरोध दर्शवू राहिला. तिरस्कार म्हणजेच काय एक प्रकारचा विरोध दर्शवू राहिला. तिरस्कार दर्शक आहे. छे छे, फुट 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 असे जे शब्द आहेत ते तिरस्कार दर्शक आहेत. यानंतर अबब केवढा साप हा. आता त्याला काय उराला आश्चर्य. अबब किती मोठा साप आहे. आश्चर्य दर्शक. छी किती घाणेरडा आहेस तू. एखाद्या व्यक्तीचा काय तिरस्कार करणार. छी मला तुझं वागणं थोडंही पसंत नाही रे यार. ओके तिरस्कार दर्शक. मुली चांगल्या समजू शकतात. एकदम मस्त छान म्हणतात हा. लहान लहान मुली आमच्या घरच्या. छे आमची नाडी खेचणार तुम्ही. छे म्हणजेच काय एक प्रकार त्याला विरोध करून राहिले ते. शबरीने म्हणे रामाला उष्टी बोरं दिली. उष्टी बोरं दिली तर म्हणे हा शब्द तुम्हाला आताच सांगितलं मी कशामध्ये जाते तो व्यर्थ उद्गारवाचक मध्ये. नवरा ओरडून बोला बायको आपली नवरा ओरडून बोलला बायको आपली शांतपणे उभी होती. हे कशी होती माझे मित्रांनो आपली नवरा ओरडून बोलला बायको आपली शांतपणे उभी होती. ही वाक्य कसे जाईल मला पाहू द्या.
आपली हा शब्द आहे ना त्याच्यामध्ये आपली, त्याच्यामुळे हा व्यर्थ उद्गारवाचक झाला. आणि ठीक, मीही 5 वाजता देवळात येतो, संमती दर्शक दर्शवला किंवा होकार दर्शवू राहिला. आता याचे जे प्रश्न माझ्या पी-पी-टीवरती आहेत, ते पी-पी-टीवरचे मी प्रश्न घेतो. वेट करा. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, बापरे! खूप पाऊस पडला. वाक्यातील अव्ययाचा तुम्हाला प्रकार सांगायचा. बापरे! आता त्याला काय उराल एक प्रकारचा बापरे! म्हणजे आता हे केवळ प्रयोगी अव्यय तर आज मी शिकवलं. कॉमन सेन्सची गोष्ट आहेत. पण इथं क्रियाविशेषण अव्यय ऑप्शन दिलेले आहेत. उभयान्वी अव्यय दिलेले आहेत. शब्दयोगी अव्यय दिलेले आहेत. याच्यातलं केवळ प्रयोगी अव्यय शब्द बापरे आहेत. याच्यातला कोणता केवळ प्रयोगी अव्यय शब्द बापरे आहेत. तर बापरे हा शब्द कशामध्ये जातो मग माझ्या मित्रांनो? बापरे हा जो शब्द आहे आश्चर्यदर्शक मध्ये जाईल. ओके, आश्चर्यदर्शक अबबबाबा बापरे. ओके, यानंतर अहो, ऐकलत का? वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय अहो जो शब्द आहे ना, हा सायलेंट किलर तुम्हाला सांगितलं मी आधी जसा. तर अहो हा काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय तुम्हाला ओळखायचा आहे म्हणते. तर ह्याच्यातलं अहो हे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. यानंतर पुढील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अव्यय तुम्हाला लिहायचं आहे. टिंब टिंब किती उंच मनोरा हा. आता मला इतकं सांगा, असा कोणता शब्द घ्याल तुम्ही का इथं योग्य सुटेबल असेल? तर माझ्या मित्र इश घ्याल का? अरे रे रे! म्हणजे दुःख होऊन राहिला का? त्याला तर काय होऊन राहिला? आश्चर्य होऊन राहिलं. मग आश्चर्य हे तर अरे रे दुःखदर्शक आहे ना एक प्रकारे. आई नाही, अबबबाबा! किती उंच मनोरा हा आश्चर्य होऊन राहिला. शी किती घाण आहे, किती घाण आहे या अव्ययाचा प्रकार. उभयान्वी, शब्दयोगी, केवळ प्रयोगी आहे. आता तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस छी हे अशा प्रकारचा शब्द वापरला जातो, त्यावेळेस कसा तो तर केवळ प्रयोगी अव्यय आहे, पण सबप्रकारामध्ये कशामध्ये येईल माझे मित्रांनो? छी, किती घाणेरडा हात हा. ओके, तर हे तिरस्कारमध्ये येते. कशामध्ये? माझे मित्रांनो हे तिरस्कारमध्ये जाईल. ठीक आहे, डन. तिरस्कार आहे. याच्यानंतर आपल्याला पाहता येईल उद्गारवाचक अव्यय तुम्हाला सांगायचा. उद्गारवाचक इश, परंतु, त्यापेक्षा, शिवाय. तर हे काय आहे? उद्गारवाचक अव्यय हे आहे इश. ओके. यानंतर माझ्या मित्रांनो खालीलपैकी योग्य उद्गारवाचक वाक्य कोणतं होईल? ओके. आता केवढा साप मोठा आहे? साप खूप मोठा आहे का? हे तर प्रश्नार्थक झालं. अरे बापरे! केवढा मोठा साप. केवढा मोठा साप आहे नाही. तर तुम्हाला म्हटलं आहे योग्य उद्गारवाचक अव्यय हे वाक्यात सुरुवातीला येतात, भावना प्रदान करतात. ओके. तर हे कसे आश्चर्यदर्शक होईल. या प्रश्नाचं उत्तर काय होईल माझ्या मित्रांनो? ऑप्शन नंबर 4 व्हायला पाहिजे. यानंतर काल रात्री म्हणे, ज्यावेळेस म्हणे हा शब्द येतो त्यावेळेस व्यर्थ उद्गारवाचक म्हणून येतो. त्यावेळेस व्यर्थ उद्गारवाचक म्हणून येतो. पुढील वाक्यातील योग्य केवळ प्रयोगी अव्यय तुम्हाला वापरायचं आहे. टिंब टिंब काय अवस्था करून घेतलीसी. आता ही म्हणू का आपण? छी म्हणू. आता शी आणि छी दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. आणि माझे मित्रांनो बापरे म्हणजे काय झालं, हे आश्चर्यदर्शक उरालं होतं. अरे रे रे हे शोकदर्शक उरालं होतं. आता इथं कोणता शब्द तुम्ही तुमच्या पद्धतीनं बरोबर वापरणार आहेत? तर अरे रे काय अवस्था करून घेतलीस, ही एक प्रकारची दुःखदर्शक आहे. म्हणजे याला आपण म्हणू शोकदर्शक. याला आपण काय म्हणू माझे मित्रांनो? शोकदर्शक म्हणणार आहोत. यानंतर केवलप्रयोगी अव्यय कशी असतात? कल्पनाप्रधान, वास्तवप्रधान, विचारप्रधान. तर केवलप्रयोगी अव्यय भावनाप्रधान असतात, मी सांगितलं आहे. यानंतर खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणतं आहे? ही मौज छान नाही. ओके. आहाहा! काय मौज ही. आहाहा! ओके. हे जे शब्द आहेत ऑप्शन नंबर 2 पहा. त्याच्यानंतर केवलप्रयोगी अव्ययानंतर काय होते? एक्सक्लेमेटरी साइन असतो. यानंतर पहा पुढील वाक्याच्या आरंभी कोणतं केवलप्रयोगी अव्यय वापरावे? टिंब टिंब केवढा महाकाय प्राणी हा. आता मला सांगा, आश्चर्य होईल ना. ठीक देईल का त्याला तो? छट देईल का? विरोध करेल का प्राण्याला? प्राणी तर तोपर्यंत घासात खाऊन टाकायचा. हेही नाही करेल. किती मोठा प्राणी हा पळाला तिथून. ओके. खालीलपैकी मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय म्हणजे मौनदर्शक म्हणजे चूपदर्शक. आता कसं आहे, गुपचूप एक शब्दही बोलायचं नाही, चूप म्हणतं ना. ठीक आहे. तर याचा ऑप्शन नंबर माझ्या मित्रांनो 4 होणार आहे. यानंतर रिकाम्या जागी योग्य केवलप्रयोगी अव्यय तुम्हाला सांगायचं आहे. साहेब, मी बोलू का? आता साहेबाला म्हणता अरे साहेब म्हणाल का तो? अरे म्हणाल का? अहो, साहेब मी बोलू? अहो म्हणजे हे सायलेंट किलर संबोधन दर्शक मध्ये जाते. उद्गारार्थी वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. कसलं प्रचंड वादळ उठलं होतं त्याच्या मनात. उद्गारार्थी वाक्य.
आणि त्यानंतर आहे त्याच्या मनात प्रचंड वादळ उठलं होतं. इथं प्रकारे विधानार्थी झालं. त्याच्या मनात उठलं होतं प्रचंड वादळ वाक्याचा ग्रामॅटिकली चूक आहे. मनात त्याच्या उठलं होतं प्रचंड वादळ हे सुद्धा ग्रामॅटिकली व्यवस्थित नाही वाटत. ऑप्शन नंबर याचं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो 1. ओके. 1 नंबर. तर यानंतर वाह! काय धमाल उडवली त्याने. अधोरेखित शब्दाचा तुम्हाला सांगायचा वाह! काय धमाल उडवली त्यानं. आता जो वाह शब्द आहे, मी तुम्हाला सांगितलं शोकदर्शक आहे काय? एखाद्याचं दुःख झालं त्यानंतर म्हणसान वाह! बरं झालं खतम झाला तो. हे तुम्हाला तुम्ही तिरस्कार म्हणजे द्वेष भावनेतून म्हणसाल, पण माझ्याबरोबर ॲक्चुअलमध्ये तसा शब्द तिथं ॲक्चुअलमध्ये तसा शब्द तिथं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे. तर वाह! काय धमाल उडवली त्यानं, हे माझ्या मित्रांनो कसं होईल एक प्रकारचं हर्षदर्शक होणार आहे. वाक्याच्या अर्थाच्या दृष्टिकोनातून केवळ प्रयोगी अव्यय कशी असतात? तर हे उदारमतवादी असतात, निरर्थक असतात, जहाल असतात की अर्थपूर्ण असतात. तर हे निरर्थक असतात. हे कसे असतात माझे मित्रांनो? केवळ प्रयोगी अव्यय एक प्रकारचे हे निरर्थक असतात. म्हणजे केवळ वाक्यात कसे भावना प्रदान आहेत एक प्रकारे आणि भावना प्रदान करण्याचं काम करत आहेत. यानंतर रिकाम्या जागी तुम्हाला योग्य केवलप्रयोगी अवयव. अहो साहेब, मी अतिव्यात झालेला आपला प्रश्न आय थिंक. ठीक आहे. वाह! हे किती घाणेरडे आहात हे. आता इथं हा प्रश्न ज्यावेळेस असा विचारतं ना, त्यावेळेस ही दोन्ही ऑप्शन सोबत आहे आणि त्यावेळेस तुम्ही 50-50% जागीच कार्यक्रम आटपवलेला आहे याचा. पण माझ्या मित्रांनो, ही किती घाणेरडे आहात हे. हा जो छी शब्द आहे ना, आपल्याला कन्फ्यूज करते तिरस्कारदर्शक आहे की विरोधदर्शक आहे. तर माझ्या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर एनी टाईम लक्षात ठेवायचं. छी ओके, हा तिरस्कार दर्शवू राहिला. एकदम तीव्र प्रकारचा विरोध आहे. तिरस्कार म्हणजे विरोध म्हणजे नकार दर्शवू राहिला. ओके. विरोध म्हणजे एक प्रकारचा नकार आणि तिरस्कार म्हणजे एकदम त्या गोष्टी, त्या व्यक्तीविषयी त्याला खूप जास्त मनामध्ये छीळ आहे. ओके. तर अरे, अहो हे खालीलपैकी कोणतं केवलप्रयोगी अव्यय आहेत? अरे, अहो तर हे तुम्हाला सांगितलं हे सायलेंट किलर कधी विसरायचं नाही, संबोधन दर्शक आहे म्हणून. ठीक आहे. सायलेंट किलर कधी विसरायचं नाही, संबोधन दर्शक आहे म्हणून तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. 2 प्रश्न घेऊ शेवटचे. केवढी उंच इमारत ही या वाक्याचं विधानार्थी वाक्यात परिवर्तित करायचं आहे तुम्हाला. केवढी आता जिथं-जिथं प्रश्नार्थ वाक्य आहे ना, हे कन्फ्यूज करून टाका. ही इमारत खूप उंच आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे वाक्यात माहिती सांगितली असते. ओके. वाक्यात माहिती सांगितली असते त्याला विधानार्थी म्हणतात. छे! आपल्याला नाही जमणार ते वाक्यातील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार. छे! एक प्रकारचा कसा आहे शोक तर दर्शवून राहिला. संमती ठीक आहे, जी आहे. ओके. हर्षदर्शक वाह, वाह, आहा! आता एक प्रकारे छे म्हणजे आपल्याला विरोध दर्शवू राहिला म्हणजे एक प्रकारचा काय नकारच सुचवून राहिला. म्हणून माझ्या मित्रांनो याला ऑप्शन नंबर 2 आपण म्हणणार आहोत. विनंती आहे मला सगळ्या गोष्टी क्लिअरली समजल्या असेल. माझ्या मित्रांनो इथं जे 2 प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर याची उत्तरं तुम्हाला होमवर्कमध्ये द्यायची आहेत. केवळ प्रयोगी अवयव तुम्हाला कसा वाटला नक्की सुचवा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही समजलं नसेल तर मला सांगा. मी आणखी दुसरा सेशन घेऊन येईल आणि मराठी व्याकरणाचे आपले सर्व क्लास बॅक टू बॅक पहा. ओके. चला थँक सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.